कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहासात संशोधन क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या अपार योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी खेड येथील शिवशंभो विचार मंचाच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। मेहेंदळे यांनी तब्बल 55 वर्ष अथकपणे शिवचरित्र आणि मराठा इतिहासाच्या अभ्यासासाठी वाहिली। या काळात त्यांनी 10,000हून अधिक पानांचे संशोधनपर लिखाण केले। केवळ मराठीच नव्हे तर मोडी, फारसी, उर्दू, फ्रेंच, पोर्तुगीज आणि जर्मन यांसारख्या अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले। इतिहासाची अस्सल साधने अभ्यासून अनेक घटनांचा उलगडा त्यांनी केला। मराठा इतिहासासोबतच मुघल राज्यकर्ते, त्यांचे धार्मिक धोरण आणि इस्लाम यावरही त्यांचे सखोल संशोधन होते। श्री राजा शिवछत्रपती, इस्लामाची ओळख यांसारख्या अनेक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। विशेष म्हणजे 1971च्या बांगलादेश युद्धादरम्यान त्यांनी तरुण भारतसाठी युद्धभूमीवरून वार्तांकन देखील केले होते। खेडच्या रोटरी स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते। डॉक्टर परेश मळणगावकर, डॉक्टर सिद्धेश चिखले, ॲडव्होकेट अमेय मालशे यांनी मेहेंदळे यांच्या जीवनकार्याची विस्तृत माहिती दिली। प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेल्या या महान इतिहासकाराच्या जाण्याने इतिहासाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली।